नमस्कार. दिवाळी जवळ आलेली आहे आणि या दिवाळीच्या सणाला गृहिणीला भरपूर कामे असतात. अशा कामांमध्ये झटपट तयार होणारा चिवडा म्हणजे मक्याचा चिवडा. फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये हा मक्याचा चिवडा बनवून तयार होतो. खाण्यासाठी देखील तितकाच टेस्टी लागतो. लहान मुलांना फार आवडतो. तर चटपटीत चिवडा तयार होण्यासाठी आपण इथे इन्स्टंट मसाला बनवून घेणार आहोत आणि या इन्स्टंट मसाल्यामुळे या चिवड्याची चव अप्रतिम अशी तयार होते. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मक्याचा चिवडा बनवण्यासाठी इथे काही आपल्याला साहित्य लागणार आहे. तर इथे मी जवळपास अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. जवळपास मूठभर इतके किशमिश म्हणजे मनुके घेतलेले आहेत. थोडेसे काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत. तर बाजारामध्ये सुटे कॉर्नफ्लेक्स आणि पॅकिंगचे कॉर्नफ्लेक्स देखील मिळतात. तर इथे मी पॅकिंगचे कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत. तर अर्धा किलो कॉर्नफ्लेक्सचा आपण इथे वापर करणार आहोत, ज्याला आपण मक्याचा चिवडा म्हणतो. तर आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की नाही आपण पाहून घेणार आहोत. तर तेल थोडंसं गरम होत आलेलं आहे. आणखी 1 ते 2 मिनिटं आपण तेल गरम करून घेऊया छान. म्हणजे मक्याचा चिवडा खूप छान असा कुरकुरीत पटकन तळला जातो या तेलामध्ये. तर आता तेल इथे छान असं गरम होत चाललेलं आहे. गॅस आता इथे मी मीडियम आचेवर ठेवलेला आहे. आता आपण यामध्ये जो मक्याचा चिवडा आहे तो थोडा करून आपण घालणार आहोत. मक्याचा चिवडा थोडा करूनच आपल्याला यामध्ये घालायचा आहे, कारण की जास्त जर आपण एकत्रच घातला तर तो पाहिजे तसं व्यवस्थित तळला जात नाही आणि अधेमध्ये थोडासा कच्चा राहण्याची शक्यता असते. म्हणून थोडे कॉर्नफ्लेक्स अशा प्रकारे घेऊन आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे तळून घ्यायचंय. बघा, अगदी काही सेकंदातच हा मक्याचा चिवडा तळून तयार झालेला आहे. आता याला आपण एका प्लेटमध्ये किंवा एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता हा मस्त तळून झालेला आहे. 1 ते 2 वेळा आपण याला खालीवर करून घ्यायचंय आणि आता याला आपण काढून घेऊया. छान असं तेल यातलं निथळून घ्यायचंय. तर पटकन तेल निथळलं जातं जर तुम्ही इथे मोठा झारा वापरला तर. अशा प्रकारचा झारा असेल तर झटपट तेल निथळलं जातं. आता हे आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये आता आपण हे काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण थोडा मक्याचा चिवडा घालून मस्तपैकी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. छान असे हे जे कॉर्नफ्लेक्स आहेत हे फुलले पाहिजेत तेलामध्ये. तर पटकन काही सेकंदामध्येच हा चिवडा तळून तयार होतो. तर याला देखील आपण काढून घेऊया. तर अर्धा किलो कॉर्नफ्लेक्स जर तुम्ही आणले असेल तर भरपूर असा त्याचा चिवडा तयार होतो आणि या दिवाळीला झटपट जर काही बनवायचं असेल तर मस्तपैकी हा चिवडा तुम्ही बनवू शकता. चटपटीत तयार होतो. लहान मुलांना देखील खूप आवडतो. आता हे तळून झालेले आहे. याला देखील आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. जवळपास सगळाच चिवडा इथे आपण तळून घेतलेला आहे. शिल्लक राहिलेले साहित्य देखील आपण आता तळून घेणार आहोत. अर्धी ते पाऊण वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, त्याला देखील आपण तळून घेऊया. शेंगदाणे, खोबरं, त्याचबरोबर काजू हे साहित्य तळत असताना गॅस इथे आपल्याला स्लो करून घ्यायचा आहे, कारण की शेंगदाणे, काजू यामध्ये तेल असतं. त्यामुळे हे शेंगदाणे किंवा काजू तेलामध्ये घातल्याबरोबर गॅस मंद आचेवरती करून हे आपल्याला तळून घेतलं पाहिजे. अगदी 1 मिनिटामध्ये हे शेंगदाणे छान असे तळले जातात. तर आता हे व्यवस्थित तळले गेलेले आहेत. याला देखील आता आपण काढून घेऊया. 1 मिनिट जरी आपण शेंगदाणे या तेलामध्ये ठेवले तर लगेचच ते करपण्याची शक्यता असते. त्यामुळे पटकन आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. ते छान तळून झालेले आहेत. आणखीनही तळण्याची प्रोसेस याची चालू आहे. तर याला आता आपण या चिवड्यावरती घालून घेणार आहोत. तर जे काजूचे तुकडे घेतलेले आहेत, जवळपास मूठभर इतके काजू त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि याला देखील आपण अशा प्रकारे तळून घेणार आहोत. तर हे देखील 1 मिनिटभरामध्ये व्यवस्थित तळून तयार होतात. सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे. मक्याचा चिवडा बनवत असताना बरेच जण हिरव्या मिरचीचा वापर करतात, ठेचलेल्या लसणाचा वापर करतात, त्याच प्रकारे डाळ्यांचा देखील वापर करतात. पण इथे मी हिरवी मिरची, त्याच प्रकारे लसूण आणि डाळ्यांचा वापर केलेला नाही. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आवर्जून इथे करू शकता. त्याऐवजी इथे मी एक सिक्रेट मसाला आपण बनवून घेणार आहोत. तर या सिक्रेट मसाल्याचा वापर हा चिवडा बनवत असताना आपण करणार आहोत. मस्त चटपटीत अशी ही टेस्ट तयार होते. तर आता काजू तयार झालेले आहेत, याला काढून घेऊया. तर आता खोबऱ्याचे जे आपण बारीक काप करून घेतलेले आहेत त्याला देखील आपण इथे तळून घेणार आहोत. मंद आचेवरती याला तळून घ्यायचं आहे. 1 मिनिटामध्ये देखील हे तळून तयार होतात. तर आता गॅस इथे स्लो केलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला झाऱ्या सतत हलवत ठेवायचं आहे. म्हणजे काजू, बदाम किंवा जे खोबऱ्याचे काप आहेत ते छान आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळले जातात. तर आता हे देखील व्यवस्थित तळून तयार झालेले आहे.
सोनेरी रंगावरती हे तुकडे छान तळून झाले की याला आता आपण काढून घेणार आहोत। तर आता बऱ्यापैकी आता बाकीचे साहित्य आपण तळून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी राहिलेले आहेत किशमिश, ज्याला आपण मनुके म्हणतो। तर आता हे घालून घेऊया। गॅस इथे मी बंद करून ठेवलेला आहे आणि आता गरम तेलामध्ये झटपट आता हे किशमिश तळून तयार होतात। पटकन आपण याला काढून घेणार आहोत आणि लगेचच याला आपण या चिवड्यावरती घालून घेऊया। तर किशमिश तळत असताना गॅस चालू ठेवायचा नाही, बंद गॅसवरती गरम तेलामध्ये हे किशमिश तळून घ्यायचे आहेत। पटकन तळले जातात, नाही तर जळण्याची शक्यता असते। याला देखील आपण काढून घेणार आहोत आणि तर तेल गरमच आहे। याच गरम तेलामध्ये आपण जो कढीपत्ता घेतलेला आहे तो आपण तळून घेणार आहोत। कढीपत्ता छान धुवून घ्यायचा, मस्तपैकी निथळत ठेवायचा, पाणी सगळं काढून टाकायचं त्याच्यातलं आणि मग गरम तेलामध्ये आपल्याला हा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। तर चिवडा नरम पडू नये यासाठी आपल्याला हा कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। जर कढीपत्ता किंवा यामध्ये जर आपण हिरवी मिरची घालणार असू, जर एखाद्या वेळेस कढीपत्ता किंवा हिरवी मिरची कच्ची राहिली तर आपला चिवडा पुढे जाऊन नरम पडण्याची शक्यता असते। त्यामुळे कढीपत्ता किंवा हिरवी मिरची चिवड्यामध्ये जेव्हा आपण घालतो त्यावेळेस छान कुरकुरीत होईपर्यंत त्याला असं तळून घ्यायचं। तर हे तळून झालेलं आहे, याला देखील आपण काढून घेऊया। चिवड्यासाठी लागणारं सर्व साहित्य व्यवस्थित तळून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे। आता आपण सिक्रेट मसाला बनवून घेणार आहोत। चमचाभर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे, त्याचबरोबर पाऊण चमचा आमचूर पावडर घेतली, चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच पाव चमचा पिठी साखर घालून घ्यायची आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हा झाला आपला सिक्रेट मसाला, झटपट इन्स्टंट। तर हा मसाला तुम्ही झटपट तयार करून घेऊ शकता आणि या मसाल्यामुळे खूप छान अशी चव या मक्याच्या चिवड्याला येते। तर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि मगच या चिवड्यामध्ये लागेल तसा हा मसाला घालून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला लागेल तसा हा मसाला अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे आणि मस्त हलक्या हाताने हा चिवडा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर जवळपास सगळाच मसाला मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि चमच्याने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रेडीमेड जो चिवड्याचा मसाला असतो तो देखील इथे वापरू शकता, पण रेडीमेड मसाला न वापरता झटपट तुम्ही हा मसाला अशा प्रकारे तयार करून घेऊ शकता। तर रेडीमेड मसाल्यामध्ये सायट्रिक ॲसिड वापरलेलं असतं, त्यामुळे तो चिवडा जरा जास्तच आंबट अशी चव येते त्याला। तर आपण त्याऐवजी इथे आमचूर पावडर वापरलेली आहे। कुठेही हानिकारक असे इथे पदार्थ आपण वापरलेले नाही। तर व्यवस्थित हा चिवडा सगळा मसाला या चिवड्याला मिक्स होईल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। तर आणखीन थोडासा मसाला यामध्ये घालून घेते आणि मग पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मसाला सगळीकडे लागला या चिवड्याला की मस्त चटपटीत, चविष्ट, स्वादिष्ट, कुरकुरीत असा चिवडा काहीच मिनिटांमध्ये बनवून तयार होतो। तर आता चमच्याने अशा प्रकारे आपण तयार केलेला आहे, पण सगळ्यात उत्तम पद्धत म्हणजे आपण आता हे बाउल अशा प्रकारे दोन्ही हातात पकडणार आहोत आणि अशा प्रकारे हा चिवडा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे सगळीकडे हा मसाला व्यवस्थित या चिवड्याला लागतो। तर अशा प्रकारे हा चिवडा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे आणि झटपट आता हा मक्याचा चिवडा तयार झालेला आहे। आता हा चिवडा साधारणपणे गरम आहे, तो आपल्याला हलकासा रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसही। तोपर्यंत बाय बाय।